प्लीज द लॉर्ड. आपण या उपवासाच्या दिवसामध्ये असताना आपण एक परमेश्वराचं वचन वाचूयात. थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 15, 16 आणि 17 16, 17 आणि 18 ही वचने. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. आमेन. आई, आपण प्रार्थना करूया. धन्यवाद ईश्वर राजा परमेश्वर पिता, तुझ्या नावाला गौरव स्तुती प्रशंसा करतो देवप्पा. ही सुंदरशी वेळ दिलीस देवप्पा आणि सुंदरसं वचन तू आम्हाला दिलं म्हणून तुझे उपकार मानतो परमेश्वर पिता. देवप्पा तुझ्या नावाला गौरव देतो देवप्पा. या वचनाच्या द्वारे तू आमच्यासोबत बोल आणि देवप्पा या वचनाच्या द्वारे देवप्पा तू प्रत्येकाच्या जीवनाचा तू ताबा घे. धन्यवाद करतो येशूच्या गोड्यान पवित्रात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. तर आपण आता उपवास प्रार्थनेमध्ये असताना आपण हे वचन वाचलं. ह्याच्यामध्ये परमेश्वर आपल्याला 3 गोष्टी सांगतो. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा आणि सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, है ना. तर परमेश्वराचं वचन काय सांगतं? परमेश्वराचं वचन आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सांगते की पहिली गोष्ट सांगतो की सर्वदा आनंद करा. म्हणजे परमेश्वर ज्यावेळेस आपल्याला सर्वदा आनंद करायला सांगतो त्याचा अर्थ असा आहे की आपला जो आनंद आहे तो सिच्युएशनवर डिपेंडेंट नाहीये. म्हणजे तो आपल्या परिस्थितीवर अवलंबून नसला पाहिजे, है ना. जर आपली परिस्थिती चांगली आहे तर आपण आनंदित आहे, जर परिस्थिती खराब आहे तर आपण दुःखी आहे, असं नाही. परमेश्वराचं वचन सांगतं सर्वदा आनंद करा. म्हणजे काय? प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर सांगतो की तुम्ही आनंदित असलं पाहिजे. आता ह्याच्यासाठी एक खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे की आपण अनुकूल परिस्थितीमध्ये आनंदित असू शकतो, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण आनंदित कसं असणार, है ना. तर ह्याच्यासाठी परमेश्वराचं वचन आपल्याला समजणं गरजेचं आहे. परमेश्वर काय म्हणतो की फिलिप्पीकरास पत्र याचं 4था अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये संत पौलुस म्हणतो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा, है ना. तर ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला सांगतो की सर्वदा आपण आनंदित असलं पाहिजे, तर परमेश्वर आपल्याला म्हणतो की आपला आनंद जो आहे तो प्रभूमध्ये असला पाहिजे, है ना. परमेश्वरामध्ये ज्यावेळेस आपण असणार, ज्यावेळेस आपण परमेश्वरामध्ये आनंदित असणार, त्यावेळेस आपण काय करू शकतो? प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद करू शकतो, है ना. तर ज्यावेळेस आपण पौलाविषयी ऐकतो, फिलिप्पीकरास पत्र ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस तो म्हणतो की पहिला फिलिप्पीकरास पत्र 4:4 मध्ये आपण वाचतो की पण म्हणतो प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. त्याच्या अगोदर 3ऱ्या अध्याय 2ऱ्या अध्यायात मी म्हणतो की मी तुम्हाला सांगून थकणार नाही की तुम्ही काय करा, आनंद करतच राहा. आणि ज्यावेळेस तो ते पत्र लिहितोय, फिलिप्पीकरासच्या लोकांना लिहितो ते पत्र, त्यावेळेस तो काय, तो कैदेत आहे, पण त्या परिस्थितीमध्ये पण तो काय आनंदित आहे ना. ज्यावेळेस आपण आपलं आनंदाचं जे स्रोत आहे, जे सोर्स आहे, ते आपण परमेश्वराला करतो, त्यावेळेस काय होतं, आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये जी पण सिच्युएशन आपण आयुष्यामध्ये आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण परमेश्वरामध्ये आनंदित राहू शकतो, है ना. ही पहिली गोष्ट आहे. आपण बायबलमध्ये असं असतं की जे परमेश्वरावर प्रीती करतात त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून काय होतं, त्यांच्यासाठी कल्याणकारक होतात, है ना. म्हणजे परमेश्वराचं वचन होतं की सारी बातें मिलकर परमेश्वर पे प्रेम करने वालों के लिए भलाई को उत्पन्न करते. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती प्रत्येक गोष्ट चांगली आहे असं नाही. आपल्या जीवनामध्ये काही वाईट गोष्टी होतील, काही दुःखाच्या गोष्टी होतील, पण त्यातूनही परमेश्वर आपल्यासाठी काय करतो, एक आनंद देणारी एक चांगली गोष्ट उत्पन्न करतो, है ना. पहिली गोष्ट ही झाली. नंतर दुसरं काय म्हणतो, निरंतर प्रार्थना करा. निरंतर प्रार्थना करा. निरंतर म्हणजे काय, नेहमी कंटिन्युअसली आपण काय करायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे. आता आपण प्रार्थना ज्या वेळेस करतो ना, प्रार्थनेचे भरपूर प्रकार आहेत, है ना. आता जी आपण करतो त्याला काय, आपण ते चर्च मधली एक प्रेयर करतो, ती काय सकाळी 6:30 वाजता ते 7:30 वाजेपर्यंत. मग संडेला 8 वाजेपासून 10, 10:30, 11 वाजेपर्यंत, है ना. शुक्रवारी संध्याकाळी ती एक टाइम दिलेली प्रार्थना आहे. त्यावेळेस आपण येतो, प्रार्थना करतो आणि आपण जातो. पण त्याच्या व्यतिरिक्त तो काय म्हणतो की निरंतर प्रार्थना करा. म्हणजे तुम्ही नेहमी प्रार्थना करत राहा. आता नेहमी प्रार्थना करणं म्हणजे काय हे समजणं खूप गरजेचं आहे, है ना. प्रार्थना करणं म्हणजे, नेहमी प्रार्थना करणं म्हणजे काय, त्याच्यासाठी आपल्याला समजलं पाहिजे की प्रार्थना म्हणजे काय, है ना. प्रार्थना काय आहे, प्रार्थना म्हणजे परमेश्वरासोबत बोलणं, है ना, आणि परमेश्वराकडून ऐकणं, है ना. आपण परमेश्वराकडून कसं ऐकतो, ज्यावेळेस आपण बायबल वाचतो त्यावेळेस आपण काय करतो, त्याला जे बोलतो तो त्यांनी जे बोलायचं त्यांनी ते बायबलमध्ये लिहिलं, मग आपण ते काय करतो, ऐकतो, है ना. परमेश्वराचं वचन पाळतो म्हणजे आपण तो जे बोलतो ते ऐकतो. आणि ज्यावेळेस आपण आपले
गरजा आपण आपली विनंत्या परमेश्वराकडे घेऊन येतो, त्यावेळेस आपण काय म्हणतो, त्याला प्रार्थना करतो असं म्हणतो आहे ना. आपण परमेश्वरासोबत बोलतो. मग आपण परमेश्वरासोबत ज्यावेळेस बोलतो आणि ज्यावेळेस परमेश्वर आपल्यासोबत बोलतो, त्याच्यासाठी कोणता टायमिंगची गरज आहे का? नाही, है ना. आता आपण सगळे मिळून येतो म्हणून आपण एक टाइम ठरवतो की आपण 6 वाजता भेटू, 7 वाजता भेटू, सगळेजण आपण मिळून प्रार्थना करू. पण ज्यावेळेस आपण एकटे असतो, ज्यावेळेस आपण स्वतःची वैयक्तिक प्रार्थना करतो, त्यावेळेस परमेश्वर काय म्हणतो की तुम्ही निरंतर प्रार्थना करा. आपल्याला प्रार्थनेची वेळ असली पाहिजे, पण त्या वेळेच्या व्यतिरिक्त पण आपण काय केलं पाहिजे, कंटिन्युअसली प्रार्थना करत राहिलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण कंटिन्युअसली प्रार्थना करतो, त्याचा अर्थ काय, आपण नेहमी परमेश्वरासोबत बोलतो है ना. जसं आपण आपल्या घरच्यांसोबत काय असं नाही बोलत ना की मी दुपारी 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता तुमच्यासोबत बोलणार किंवा सकाळी 6 वाजताच बोलणार. आपण काय कंटिन्यू त्यांच्यासोबत बोलतो, कधी पण आपण त्यांच्यासोबत. तर परमेश्वर काय म्हणतो की तुम्ही निरंतर प्रार्थना करा. आता निरंतर प्रार्थना करण्याचा अर्थ कसा, का रिझन काय? परमेश्वर म्हणतो की तुम्ही निरंतर प्रार्थना करा, कारण की तो परमेश्वर आहे जो नेहमी आपली प्रार्थना ऐकतो. म्हणून आपण कधीही परमेश्वराजवळ प्रार्थना केली तर परमेश्वर काय करतो, त्या प्रार्थनेचं आपल्याला उत्तर देतो है ना. आणि परमेश्वर आपल्याला म्हणतो की तुम्ही निरंतर प्रार्थना करत राहा. का प्रार्थना करत राहा? कारण की तुम्हाला ज्या गरजा आहेत, ज्या गोष्टी येतात मला माहिती आहेत, पण ज्यावेळेस आपण परमेश्वराकडे मागतो त्यावेळेस परमेश्वर काय करतो, आपल्याला त्या गोष्टी पुरवतो है ना. आणि आपण बघतो की आपण परमेश्वराच्या वचनामध्ये असं सांगितलं की ज्यावेळेस तुम्हाला तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये घेऊन जातील जिथं तुमचा सताव होईल, जिथं तुम्हाला लोकांसमोर जाऊन तुम्हाला परमेश्वराचं वचन सांगावं लागेल, त्यावेळेस तुम्ही काय करा, त्यावेळेस तुम्ही घाबरू नका. कारण की तुम्हाला जे काय बोलायचं ते परमेश्वर काय करेल, ते म्हणतो की पवित्र आत्मा तुम्हाला सुचवेल की काय बोलायचं है ना. आणि ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टीची गरज असते त्यावेळेस आपण काय करतो, परमेश्वराकडे मागतो. पण त्याच्या व्यतिरिक्त परमेश्वर ज्यावेळेस म्हणतो की तुम्ही निरंतर प्रार्थना करा, त्यावेळेस परमेश्वर ही अपेक्षा करतो की आपण आपल्या गोष्टीच्या फक्त गरजा न घेऊन येता परमेश्वराकडे, आपण काय करू, परमेश्वराकडे येऊन आपण त्याची इच्छा काय आहे ते पण आपण परमेश्वराकडून जाणून घेऊ है ना. आपण जुन्या करारामध्ये बघतो की ना, तिथे एक भविष्यवक्ता आहे, त्याचं नाव आहे नेहमिया है ना. नेहमिया काय होता, नेहमिया राजाकडे कामाला होता. सायरस राजाच्या दरबारात तो काम करायचा. आणि त्यावेळेस काय झालं की त्याला यरुशलेमवरून काही लोक आले आणि त्यांनी त्याला सांगितलं की यरुशलेमची स्थिती काय खराब आहे, ते शहर जे आहे ते विरान पडलं है ना. त्याचे जे वॉल्स आहेत ते सगळे, ते भिंती आहे, जे शहरपणा आहे ती काय झाली आहे, तुटलेली आहे. ह्याच्यामुळे नेहमिया राजा काय झाला, नेहमिया राजा दुःखी झाला. आणि नेहमियाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात आपण बघतो की तो प्रार्थना करत राहिला. म्हणजे तो जशी आपण प्रार्थना करतो तशी तो काय करायला लागला, कंटिन्युअसली प्रार्थना करायला लागला. 1 दिवस 2 दिवस असं लिहिले की खूप महिने तो काय केलं, त्यांनी प्रार्थना केली. पण ती प्रार्थना कशी होती, रेग्युलर जशी आपण प्रार्थना करतो तशी प्रार्थना केली है ना. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण येतो त्यावेळेस काय होतं, राजा जो आहे तो राजा नेहमियाला बघतो आणि म्हणतो, अरे तुला काय झालं, तू उदास का दिसतोस है ना, तू उदास का दिसतोस. आणि त्यावेळेस नेहमियाचं आपण पुस्तक बघितलं, दुसऱ्या अध्यायामध्ये 4थं वचन येते, मी 1 मिनिट वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये ना तो खूप चांगलं असं लिहिलंय की नेहमिया 2:4 आणि 5 अशा वचनामध्ये असं लिहिलंय. हा हा हम्म हा बस. आता याच्यामध्ये 4थं वचन खूप चांगलं आहे. राजाने मला विचारले, तुझी विनंती काय आहे? तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना करून राजास म्हटले. आता असं लिहिले की तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली. आता राजाच्या समोर आहे, राजा समोर आहे, तो नेहमी इथे. आणि राजाने विचारलं की तुला काय पाहिजे, तर तो असं म्हटलं की इथे लिहिले की तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली है ना. म्हणजे कशी प्रार्थना केली, तो गेला का कुठे जाऊन त्यांनी बसून अर्धा तास प्रेयर करून मग येऊन असं उत्तर दिलं का, नाही ना. त्यांनी काय लगेच 1 सेकंदाची किंवा 2 सेकंदाची प्रार्थना केली असेल है ना. तर आपण ज्यावेळेस म्हणतो की निरंतर प्रार्थना करा, म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, प्रार्थना, परमेश्वराची इच्छा जाणून घ्यायला पाहिजे है ना. म्हणजे राजाला उत्तर काय द्यायचं हे पण त्यांनी काय केलं, परमेश्वराकडून विचारलं है ना. ज्यावेळेस आपण खूप सारे एक्झाम्पल बघतो है ना, ज्यावेळेस आपण बघतो की दानिएलाच्या बद्दल बघतो, शद्रक मेशक अबेदनेगोच्या बद्दल बघतो, त्यावेळेस काय होतं, ते लोक काय करतात, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रार्थना करतात. म्हणजे आपण आपलं जे वेळ आहे, जे आपण डिसाईड केलं की मी सकाळी 5 वाजता उठून प्रार्थना करणार,
ते तर आपण करायचंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त निरंतर म्हणजे दिवसभर आपण काय करायला पाहिजे, परमेश्वराच्या सानिध्यात राहिलं पाहिजे, परमेश्वरासोबत बोललं पाहिजे, परमेश्वराला प्रत्येक गोष्ट आपण सांगितली पाहिजे, है ना. आणि त्याच्यानंतर आपण वाचतो शेवटची गोष्ट काय लिहिली आहे, त्याच्यामध्ये शेवटची गोष्ट अशी लिहिली आहे की सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, आनंदित राहा, प्रार्थना करा आणि सर्व स्थितीमध्ये काय करा, उपकार स्तुती करा, है ना. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा म्हणजे परमेश्वर म्हणतो की तुमची परिस्थिती काहीही असेल तरी तुम्हाला काय केले पाहिजे, वाचन असं सांगतं की तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद केला पाहिजे, है ना. परमेश्वराच्या नावाची उपकार स्तुती केली पाहिजे. म्हणजे त्याचं उपकार स्तुती म्हणजे काय, परमेश्वराने जे आपल्यावर उपकार केले त्याच्याबद्दल आपण त्याची स्तुती करतो, है ना. म्हणजे परमेश्वराला आपण धन्यवाद देतो की परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये कार्य केलं. आता सर्व स्थितीत उपकार स्तुती करा असं लिहिलंय, म्हणजे ती परिस्थिती कशी असली तरी आपल्याला हे समजलं पाहिजे की परमेश्वर आपल्यासोबत आहे, परमेश्वर या परिस्थितीमधून आपल्याला घेऊन जाईल, है ना. परमेश्वराची इच्छा या परिस्थितीमध्ये पण काय होईल, पूर्ण होईल. जर आपण असा विश्वास केला तरच आपण काय करू शकतो, त्याची उपकार स्तुती करू शकतो, है ना. जर आपण असा विचार नाही केला तर आपण काय होणार, त्या परिस्थितीमध्ये दुःखी होणार, है ना. लोक काय करतात, परमेश्वराला दोष देतात. जर वाईट संकट आलं, काही आपल्या जीवनामध्ये चुकीचं घडलं तर काय होतं, ते लोक परमेश्वराला दोष देतात. पण परमेश्वर काय म्हणतो, सर्व परिस्थिती सर्व स्थितीमध्ये तुम्ही काय केली पाहिजे, उपकार स्तुती केली पाहिजे, है ना. 23वा स्तोत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. 23वा स्तोत्रामध्ये असं काय लिहिलंय की मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहे, है ना. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. हा, तर ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आपण मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो, म्हणजे कितीही कठीण परिस्थितीमध्ये जात असलो तरी परमेश्वर माझ्या सोबत आहे, ज्यावेळेस आपल्याला या गोष्टीची प्रतीती होते, ज्यावेळेस आपल्याला कन्फर्मेशन असतं की परमेश्वर माझ्यासोबत आहे, त्यावेळेस आपण काय करू शकतो, त्याची उपकार स्तुती करू शकतो. त्यावेळेस आपल्याला उपकार स्तुती करता येईल, कारण की त्यावेळेस आपण परमेश्वरासोबत बोलतो, आपण परमेश्वरासोबत निरंतर प्रार्थना करतोय आणि आपण प्रार्थना करतो, उपकार स्तुती करतो, म्हणून परमेश्वराचा आनंद काय होईल, आपल्या जीवनात येईल. तर परमेश्वराचं वचन ज्यावेळेस आपल्याला सांगतं की काय करा, आनंदित असा, सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, है ना. परमेश्वर काय म्हणतो की तुम्ही आनंदित असा, पण तुमचा आनंदित कसा असणार, तुम्ही आनंदित तेव्हाच असणार ज्यावेळेस आपला आनंद प्रभूमध्ये आहे, है ना. जर आपण आपला आनंद दुसऱ्या गोष्टीमध्ये बघितला तर आपला आनंद काय होणार, क्षणिक होणार. थोड्या वेळासाठी आपण आनंदित होऊ आणि नंतर आपला आनंद संपून जाईल. पण ज्यावेळेस आपण प्रभूमध्ये असू त्यावेळेस आपला आनंद सर्वदाचा असेल, है ना. आणि मग आपण बघितलं की निरंतर प्रार्थना करा. प्रार्थना का करायला पाहिजे, प्रार्थना ह्याच्यासाठी नाही करायला पाहिजे की आपल्याला काय गोष्टीची गरज आहे म्हणूनच फक्त प्रार्थना नाही करायला पाहिजे, पण आपण प्रार्थना करतो कारण की आपला परमेश्वरासोबत एक संबंध आहे. बायबल काय म्हणतं की त्याने तुम्हाला, परमेश्वराने मोल देऊन आपल्याला विकत घेतलं, आहे ना. येशू ख्रिस्ताचं रक्त त्यांनी वाहिलं आणि त्या रक्ताचं मोल देऊन त्यांनी आपल्याला विकत घेतलं, है ना. म्हणून त्या रिलेशनमुळे आपण परमेश्वराजवळ येतो आणि त्याच्यासाठी तो आपण त्याला अब्बा पिता म्हणण्याचं परमेश्वराने आपल्याला एक काय दिले, दान दिले, अधिकार दिलाय. आणि त्या अधिकारामुळे परमेश्वर काय म्हणतो की तू माझ्यासोबत बोल, तू माझ्यासोबत बोल, मी तुझ्यासोबत बोलतो. म्हणून असं लिहिलंय की तुम्ही निरंतर काय करायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे. आणि सर्व स्थितीत तुम्ही काय करा, उपकार स्तुती करा. म्हणजे परमेश्वराचे उपकार तुम्ही आठवा, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने काय काय केलंय. आणि ज्यावेळेस आपण परमेश्वराने आपल्या जीवनात काय केलंय, चांगल्या गोष्टी, जे परमेश्वराने केलेले उपकार ज्यावेळेस आपण आठवतो त्यावेळेस आपण काय करू शकतो, त्याची स्तुती करू शकतो. कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे, है ना. हे सगळं करायचं कशासाठी, कारण की ही परमेश्वराची इच्छा आहे, है ना. जर आपण परमेश्वराची इच्छा पाळायची आहे, जर आपल्याला परमेश्वराच्या इच्छेनुसार वागायचं तर आपल्याला हे करणं गरजेचं आहे, है ना. परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिल्या आहेत, है ना. परमेश्वराच्या असं वचन लिहितं की परमेश्वराच्या आज्ञा कठीण नाहीये, जर आपण त्याच्यावर प्रेम करतो तर आपण त्या पाळू शकतो, है ना. परमेश्वराची इच्छा जी आपल्याला परमेश्वराने इच्छा त्यांनी जी प्रगट केली आहे या वचनामध्ये, ती इच्छा आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण की
जर आपण परमेश्वरावर प्रेम करतो तर आपण त्याच्या इच्छेला आपण काय करू, एक सन्मान देऊ आणि आपण त्या इच्छा त्याच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, है ना. परमेश्वराचं वचन मध्ये असं लिहिलंय की शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समय तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावत, है ना. परमेश्वर काय करेल, परमेश्वर शांतीचा देव आहे, तोच काय करतो, आपल्याला पवित्र करणारा परमेश्वर आहे, है ना. ज्यावेळेस आपण परमेश्वरावरती भाव ठेवतो, परमेश्वरावर विश्वास ठेवतो, त्यावेळेस परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करतो, है ना. त्यावेळेस परमेश्वर आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे ते तो पुरवतो. काल आपण वचन वाचलं, काल पास्टरांनी आपल्याला वचन सांगितलं, राईट, की आपल्याला कशाची चिंता करायची गरज नाहीये, कारण की परमेश्वराला माहिती आहे आपल्याला काय गरज आहे आणि तो आपल्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. तर ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि ज्यावेळेस आपण आपला रिलेशनशिप परमेश्वरासोबत क्लिअर करतो, ज्यावेळेस आपली रिलेशनशिप परमेश्वरासोबत आपण चांगली ठेवतो, त्यावेळेस परमेश्वर काय करतो, आपल्याला उत्तर देतो. त्यावेळेस परमेश्वर आपल्याला एक असा आनंद देतो जो कधी संपत नाही. अनंत काळासाठी परमेश्वर आपल्याला काय करतो, एक आनंद देतो. आणि त्याच्यानंतर परमेश्वराचं लास्ट मध्ये असं लिहिलंय, 22व्या वचनामध्ये असं लिहिलंय, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. 21 मध्ये लिहिले, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा, है ना. परमेश्वर आपल्याला काहीतरी आज्ञा देतोय, काहीतरी परमेश्वर आपल्याला गाईड करतोय की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंदित राहा, प्रार्थना करत राहा आणि उपकार स्तुती करत राहा. त्याच्यानंतर असं लिहिलंय की तुम्ही सर्व गोष्टींची पारख करा, म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय ह्याची बुद्धी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. तर आपण आपल्या बुद्धीचा उपयोग करून परमेश्वराच्या इच्छेनुसार जे चांगलं आहे ते करा आणि जे वाईट आहे ते सोडून द्या. आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी परमेश्वराला न आवडणाऱ्या आहेत, या 40 दिवसामध्ये ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, आपण परमेश्वराला विचारायला पाहिजे, परमेश्वर माझ्या जीवनामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मी सोडून दिल्या पाहिजे, ज्या मी काढून टाकल्या पाहिजे, आणि परमेश्वर आपल्याला काय करेल, त्या गोष्टीपासून आपल्याला दूर करेल, है ना. कारण की वचनामध्ये असं लिहिलंय की परमेश्वर स्वतः आपल्याला काय करणारा, पवित्रतेने परिपूर्ण करणारा परमेश्वर आहे, है ना. तर परमेश्वराकडे आपण येतो ज्यावेळेस आपण 40 दिवस उपवास प्रार्थना करत आहोत, ज्यावेळेस आपण इथे येऊन सकाळी सकाळी येऊन आपण प्रार्थना करतो, वचन ऐकतो, तर फक्त तेवढंच न करता दिवसभरामध्ये आपण परमेश्वराच्या जवळ राहणं गरजेचं आहे. आपण दिवसभरामध्ये परमेश्वराकडे कंटिन्युअसली, बायबल सांगते की प्रार्थना केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये काय करायला पाहिजे, आनंदित असलं पाहिजे आणि सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वराची उपकार स्तुती केली पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी करतो त्यावेळेस परमेश्वर काय म्हणतो, माझी इच्छा तुम्ही काय करत आहेत, पूर्ण करत आहेत, है ना. आणि ज्यावेळेस आपण परमेश्वराची इच्छा पूर्ण करतो, परमेश्वराला त्या गोष्टीचा खूप आनंद होतो आणि तो काय करतो, त्या आनंदामध्ये आपल्याला सहभागी करतो. आमेन. परमेश्वर या वाचलेल्या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.